रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव आता दिवाळीचं डेकोरेशन करत असतात आणि त्याच वेळेला आता अर्णवचा तोल जातो आणि अर्णव खाली पडतो. तर ईश्वरी तिथेच असते. तर अर्णव आहे ना आता डायरेक्ट ईश्वरीच्या अंगावर पडलेला असतो. त्यामुळेच आता दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यांनाही कळत नसतं की हे आपल्यासोबत नेमकं होतंय तरी काय. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीला आता अर्णवसोबत घालवलेले सगळे काही क्षण आठवू लागतात आणि ती त्याच सगळ्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. तर दुसरीकडे मात्र अर्णवला सुद्धा आता ईश्वरीबद्दल खूप काही वाटत असतं. पण नंतर तो देखील हा विचार करतो की ईश्वरी, तू मनापासून तयार नसतील तर या नात्याला मी असं पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच तो थोडा मागे हटत असतो, कारण तो ईश्वरीच्या खूप जास्त जवळ आलेला असतो. आणि त्याच वेळेला मात्र जेव्हा तो ईश्वरीच्या इतक्या जवळ येतो तेव्हा तो स्वतःला सावरतो, कारण ईश्वरी या सगळ्यासाठी अजूनही तयार नाही आहे हे त्याला माहिती असतं. दुसरीकडे ईश्वरी ही अर्णवकडे पाहते आणि ती म्हणत असते की सर, तुम्हाला हे नातं एकदम जिम्मेदारी आहे असं वाटते, म्हणून तर आपल्या नात्यात पुढे काही होऊ शकत नाही असा विचार इकडे ईश्वरी देखील करत असते. तर आता या दोघांनाही अशा अवस्थेत इकडे राकेश तर दुसरीकडे लावण्या या दोघांनीही पाहिलेलं असतं आणि म्हणूनच त्यांना खूप जास्त रागराग होत असतो. ईश्वरीला पाहिल्यानंतर इकडे राकेशला राग येत असतो, तर इकडे अर्णव आणि ईश्वरी जवळ आलेत याचा लावण्याला त्रास होत असतो. दोघंही इतके जवळ आलेले असतात की अर्णवने फक्त आता तिच्या ओठांवर ओठ टेकवायचे तेवढे राहिलेले असतात. इतक्या जवळ आता ते लोक आलेली असतात आणि त्याचमुळे आता जेव्हा इतक्या जवळ हे सगळं होऊन आलं जातं ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो स्वतःला सावरतो आणि हळूच का होईना उठतो, कारण त्याला माहिती आहे की ईश्वरी कशी आहे ते. ईश्वरीला या सगळ्याचं वाईट वाटेल, कारण ईश्वरीने आपल्याला अजूनही तशा पद्धतीने ॲक्सेप्ट केलं नाही आहे असा विचार देखील अर्णवच्या मनात येऊ लागतो आणि म्हणूनच अर्णव बाजूला जातो. त्यावर आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या बाजूला निघून जाते. तर त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुला मी हेल्प करू का. ईश्वरी म्हणते, काही बोललात का. अर्णव म्हणतो, काही नाही. बघा तर ईश्वरीसुद्धा स्वतः एकटीच उठून बसू लागते, कारण तिला कळत असतं की तिला जो काही त्रास होत आहे तो एकदमच विचित्र आहे आणि तिला आता या सगळ्याला काय नाव द्यायचं हेही कळत नसतं. ती कन्फ्यूज असते. अर्णव तिला उठायला हातही देत असतो, पण त्यावेळेला आता ती त्याच द्विधा मनस्थितीत अडकलेली असते की या नात्याला नेमकं म्हणायचं तरी काय. त्यामुळे तिला आता कोणत्याही गोष्टी सुचत नसतात. ती अर्णवचा हात देखील पकडायला नाही म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळे प्रसंग घडतात ना, तेव्हा मात्र आता नेमकी नमू ईश्वरीला भेटायला आलेली असते आणि नमू आता ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी, काय होतंय. त्याच वेळेला ईश्वरी सगळ्या काही गोष्टी सांगू लागते. म्हणजेच ती आता सांगत असते की हे असंच आहे, म्हणजे यांचं ना खूपच विचित्र आहे. मला कधी कधी ना या सगळ्याचा अर्थही कळत नाही, याला काय म्हणावं नक्की. कारण मी असाच विचार करते की आमचं लग्न एका वेगळ्या परिस्थितीत झालेलं आहे आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर लादणं ना मला तर चुकीचं वाटतं, असं देखील ईश्वरी आता नमूला सांगत असते. नमू तिला समजावते आणि म्हणते की या सगळ्याला एका वेगळ्या डायरेक्शननी बघ, कारण त्यांनी जरी तुमच्यासोबत लग्न अशा पद्धतीत केलेलं असलं तरीसुद्धा त्याची कारणं अनेक आहेत आणि ती कारणंसुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आई काय म्हणते की जे होतं ते योग्यच होतं, त्याच्या मागे ही काही कारणं असतात. तसंच तुमचं देखील आहे. तुमचं ही जेव्हा झालं आहे त्याच्या मागेसुद्धा विचित्र कारणं आहेत. पण असं नको समजू की तुमचं लग्न हे एक म्हणजे दडपण आहे. खरं तर तुमचं लग्न जे झालं आहे ना ते खरं तर सुख आहे आणि तुमच्या आयुष्यात जे लिहिलं आहे ना तेच तुमच्यासोबत घडलं आहे. तू फक्त त्याला बघण्याचा दृष्टिकोन बदली कर, म्हणजेच तू ज्या दृष्टिकोनाने बघणार त्याच दृष्टिकोनाने तुला तुझं उत्तर सापडणार आणि त्या उत्तरानेच तुला सगळ्या प्रश्नांची कोडीसुद्धा सुटतील, असं देखील नमू आता ईश्वरीला सांगू लागते. पण ईश्वरी कन्फ्यूज असते, कारण ईश्वरीला कळत असतं की अर्णव म्हणजे अर्णववर आपण इतकं प्रेम करतोय, अर्णवही आपला आहे, पण तरीसुद्धा आपलं लग्न झालं आहे. पण आता अर्णव सरांना आपल्या मनातील भावना कशा सांगायच्या हा मोठा प्रश्न ईश्वरीच्या मनात असतो आणि म्हणूनच ना ईश्वरीला त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात की ती प्रश्नांची उत्तरं मी कशी देऊ.
आणि म्हणूनच ती थोडी का होईना शांत असते. दुसरीकडे ईश्वरी हिला आता नमूकडनं बरीच उत्तरं मिळालेली असतात, त्यामुळे आता थोडं का होईना तिला समाधान मिळालेलं असतं. कारण नम्रताने तिला चांगल्या पद्धतीने समजावलेलं असतं. शेवटी अर्णवचं प्रेम आहे आणि ईश्वरीचंही त्याच्यावर प्रेम आहे हे नम्रताला त्यांच्या डोळ्यांमध्ये बघून दिसत असतं. म्हणून नम्रता तिला समजावते आणि म्हणू लागते की तू एका वेगळ्या नजरेने या सगळ्याकडे बघ, म्हणजे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. मग आता ईश्वरी देखील तिला होकार देते. ईश्वरीला कळत नसतं की आपलं हे नातं नेमकं कोणत्या वळणावर गेलेलं आहे. कारण अर्णव नेहमीच तिला बोलताना सांगत असतो की आपलं लग्न एक जिम्मेदारी आहे. मग जेव्हा जर त्याला मनापासूनच हे लग्न मान्य नसेल, फक्त जिम्मेदारी म्हणून ते लग्न हा म्हणवत राहिला तर काय उपयोग आहे या सगळ्याला, असाच विचार ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. कारण अर्णवने जेव्हा जेव्हा ईश्वरीला सांगितलं आहे ना, तेव्हा अर्णव फक्त हेच बोलतोय की तू माझी जिम्मेदारी आहे आणि म्हणूनच मला सगळं करावं लागतं. असं जेव्हा तो आता बोलतो तेव्हा ईश्वरीच्या मनाला खूप जास्त वाईट वाटत असतं. कारण ती अर्णवच्या प्रेमात असते, पण ती आता कोणत्याही गोष्टी सांगू शकत नसते ना. जेव्हा तिला नम्रता समजावते तेव्हा तिला सुद्धा बरं वाटतं. त्याच वेळेला आता नम्रता म्हणते, हे काय, मी तुझ्याशी बोलतच बसली, थांब, तुझ्यासाठी लाडूचा डब्बा आणला आहे, आईने दिलेला, तो देते. आणि असं बोलून तिला आता लाडूचा डब्बा देऊ लागते. तर आता लाडूचा डब्बा वगैरे दिला जातो. आता नम्रता बाहेर पडत असते. तर त्याच वेळेला आता तिकडे आकाश आलेला असतो आणि आकाश नम्रताला बघतो आणि म्हणतो की वा, असलं जबरदस्त सरप्राईज आहे, म्हणजेच मी विचारही केला नव्हता. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता बोलत असते की त्यात काय एवढं. आणि त्याच वेळेला नम्रतासाठी त्याने ना काही पदार्थ आणलेले असतात, म्हणजे चॉकलेट्स अँड ऑल, सगळं काही दिवाळीची भेटवस्तू. आणि जेव्हा तो ती भेटवस्तू नमूला देत असतो तेव्हा नमू त्याला विचारते सुद्धा की हे सगळं काय आहे. त्यावर नमूला तो सांगतो की ही दिवाळीची भेट आहे, म्हणजे जनरली फराळ वगैरे दिला जातो तो तर देईनच आम्ही, पण हे चॉकलेट्स वगैरे सुद्धा युनिक आहेत आणि त्यामुळे मला तुला हे द्यायचे आहेत, बघ हे चॉकलेट्स घे. पण नम्रता आता त्याला म्हणत असते की या सगळ्याची काय गरज आहे सर. त्याच वेळेला आकाश म्हणतो की तुला घ्यावंच लागेल, कारण काही झालं तरीसुद्धा आपल्याला हे सगळं काही समजून घ्यावंच लागणार आहे. आणि त्याच वेळेला तो तिच्या हातात ते चॉकलेट्ससुद्धा देतो. आता ईश्वरीचा निरोप घेऊन तिकडनं नम्रता निघालेली असते. नम्रता म्हणत असते की मी आता रिक्षाने निघते, पण त्याच वेळेला आकाश तिला म्हणतो की रिक्षाने कशाला, मी तुला सोडतो ना. मग ईश्वरी तिला मिठी मारते आणि जेव्हा ईश्वरी नम्रताला मिठी मारते तेव्हा ती तिला सांगते देखील, पुन्हा ये, मला बरं वाटलं तू आता येऊन गेलीस ते. त्यावर नम्रतासुद्धा खूप जास्त खुश असते. तर दुसरी नम्रता जेव्हा जाते ना तेव्हा आकाशला ती मुद्दामून म्हणते की तुमचं काहीचं काम असेल ना होल्डिंगचं. तो म्हणतो की नाही, आज मी तुला सोडायलाच येतोय. आता ईश्वरी आनंदी होऊन जात असताना मागून वाव जिलेबी असा आवाज जो आहे ना तो राकेशचा येतो. तर राकेश तिथे येणार तितक्यातच तिथे आता लावण्य आणि वल्लरी आलेल्या असतात. मग काय, राकेश जेव्हा लावण्यासमोरून जातो ना तेव्हा तो असं दाखवतो की तो फोनवर बोलत आहे आणि तो फोनवर बोलत बोलतच तिकडनं जायला निघतो. तर इकडे मात्र आता लावण्या ईश्वरीवर भडकलेली असते आणि लावण्या ईश्वरीला म्हणत असते की तुझं जे काही चाललंय ना ते थांबव, कारण अर्णवने तुझ्यासोबत लग्न जे केलेलं आहे ते जोर जबरदस्तीने केलेलं आहे, त्याचं काही तुझ्यावर प्रेम नाही आहे, ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेव. त्यावर ईश्वरी गळ्यातलं मंगळसूत्र लावण्याला दाखवत तिला सुनावू लागते आणि ती म्हणू लागते की हे बघा लावण्या मॅडम, तुम्हाला कळत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते, हे जे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ते अर्णव सरांचं आहे आणि अर्णव सरांसोबत माझं लग्न झालं आहे, त्यामुळे मी मिसेस अर्णव राजेश शिर्के आहे असं देखील ती आता म्हणू लागते. त्यावर लावण्याला राग येतो. लावण्य तिला म्हणत असते की हे मंगळसूत्र हातात घेऊन मला दाखवायची गरज नाही आहे. काय आहे ना, तुझं हे जे काही नातं आहे ना ते तकलादू आहे, म्हणजेच अर्णवने तुझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणून केलं आहे, त्याला काही हौस नव्हती तुझ्यासोबत लग्न करायची, तू मोठ्या अडचणीत सापडली होतीस आणि म्हणूनच ती जिम्मेदारी निभवायची म्हणून त्याने तुझ्यासोबत लग्न केलं आहे. कारण काही झालं ना तरी अर्णव राजाध्यक्ष याची बायको फक्त मीच होणार आहे, किती काही झालं तरीसुद्धा. राकेश हे सगळं ऐकत असतो. राकेश म्हणत असतो, अरे वा, यांनी तर अजून स्वतःची हिंमतही हरलेली नाही आहे, वा वा, मानायला हवं, असा देखील विचार जो आहे तो आता तो करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा लावण्या ईश्वरीला हे सगळं बोलून सुनावू लागते ना
तेव्हा बिचारी ईश्वरी आता शांत राहते. ईश्वरीला आता पुन्हा एकदा त्या गोष्टीची जाणीव होते आणि ती म्हणत असते की म्हणजे आपलं जे काही लग्न झालेलं आहे ती फक्त एक जिम्मेदारी आहे असाच विचार ती करू लागते. आणि ती आता या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करते तेव्हा आता ती या सगळ्या गोष्टीपासून लांब राहत असते. म्हणूनच आता राकेशला वाटत असतं की बिचारी माझी इंदोरी जिलेबी किती दुःखात आहे, हिला दुःखातून बाहेर काढायचं असेल तर आपणच काहीतरी करायला हवं असा विचार देखील तिचा सुरू असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं इकडे मात्र आकाशला नम्रताने मुद्दामून विचारलेलं असतं की तुम्ही मला सोडायलाच म्हणून येताय की तिथे तुमचं काही काम आहे म्हणून येताय. त्यावर आता खरं तर माझं काहीच काम नाही पण तुला सोडतो मी असं देखील आता म्हटलं जातं. मग आता लगेचच त्याला नम्रता म्हणत असते की त्याची काय गरज आहे, मी जाऊ शकते ना माझी मी. पण आता तो ऐकायला तयार नसतो. तो सरळ सांगतो की नको, तू एकटी जाऊ नकोस, कसं एकटी जाशील तर प्रॉब्लेम होईल आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, मी तुला येतोय सोडायला. आणि जर रिक्षा नाही मिळाली तर आपण एक काम करूया, आपण आपल्या गाडीनेच जाऊया. आणि असं बोलून तो तिला गाडीतच बसवतो आणि तिला घेऊन जातो. तो खरं तर तिच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो ना, तर त्यामुळे त्याला काय करतोय आणि काय नाही हे समजतही नसतं. दुसरीकडे ईश्वरीला आता लावण्याने खूप काही गोष्टी सुनावलेल्या असतात. त्यातच वल्लरीसुद्धा आता तिला बोलत असते की तू जबरदस्तीची सूनबाई आहेस, तुला आम्ही ॲक्सेप्ट करत नाही. किती काही झालं तरीसुद्धा आम्हाला फक्त लावण्यात जवायची आहे असं बोलून लावण्य आणि वल्लरी निघून जातात. तर ईश्वरी बिचारी एकटीच तिथे उभी असते आणि लावण्याच्या बोलण्याचा विचार करू लागते. आणि त्यावेळेला मनातून तिला कुठेही तरी वाटत असतं की बरोबर जे काही बोललं जातंय ते अगदी परफेक्ट आहे. म्हणजेच मी जे काही लग्न अर्णव सरांसोबत केलेलं आहे ते एक जिम्मेदारीच आहे, आमच्यामध्ये तसं दुसरं काहीच नाही असं बोलल्यानंतर ती भानावर आलेली असते. तर राकेश म्हणत असतो की बिचाऱ्या ईश्वरीला वाईट वाटत असेल, आपण तिला सांत्वन करायला हवं, तिला आधार द्यायला हवा. आणि असं बोलून तो तर चाललेला असतो. पण तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला हात मारतो, मिस इंदोर काय झालं आहे. तर इथे मात्र जिलेबी म्हणजेच आता त्याची जी ईश्वरी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि तिला आता कळत नसतं की काय करावं. आणि म्हणूनच अर्णव तिथे येतो आणि अर्णवला कळून चुकतं की ईश्वरी जी आहे ती टेन्शनमध्ये आहे. म्हणून अर्णव ईश्वरीला सावरायचा सुद्धा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी काहीच बोलत नसते. अर्णवला कळतं की नक्कीच ईश्वरीला काहीतरी पुन्हा झालं आहे. म्हणून अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला आता लगेचच रूममध्ये घेऊन जायला निघतो, कारण ईश्वरी टेन्शनमध्ये आहे हे त्याला दिसतं. तर इकडे राकेशला खूप जास्त पुन्हा एकदा राग येतो. राकेशला असं वाटत असतं की आता हळूहळू का होईना अर्णवच्या मनातून ईश्वरी निघत आहे आणि ईश्वरीला सुद्धा या अर्णवबद्दल काहीच वाटत नाही. लावण्याने तर आता ईश्वरीला चांगलं सुनावलं आहे हे सगळं राकेशला आठवू लागतं. पण इकडे आता अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. तिला आता म्हणू लागतो की काय झालं आहे, मला नीट सांगशील का. पण आता ईश्वरी व्यक्त होत नसते. ती कोणत्या तोंडाने व्यक्त होणार आहे, कारण तिचंही मनापासून प्रेम असतं. पण तिला आता असं वाटत असतं की खरंच अर्णव सरांनी आपल्यासोबत एक जिम्मेदारी म्हणून लग्न केलं असेल तर आपण काय बनून उपयोग आहे. पण दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की कोणत्याही गोष्टींना अशा अर्धवट सोडायच्या नसतात, त्यातून आपल्याला सुद्धा मार्ग काढायला लागत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण या सगळ्यातून का होईना मार्ग काढूया असं देखील आता म्हटलं जातं असतं. आताही बघ ना, तू सगळं काही अर्धवट सोडलं आहेस, ते पूर्ण करायला नको का. आता खाली खूप जास्त अंधार असतो. अर्णव ईश्वरीला खाली घेऊन जातो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे सगळं काय आहे. त्याच वेळेला आता जेव्हा ईश्वरी समोर बघते तेव्हा अर्णवने आपल्या रिमोट्सवर, म्हणजे त्या रिमोट्सवर लाईट्स असतात नाही का, मोशन लाईट्स, तशा लाईट्स ऑन केलेल्या असतात आणि त्या लाईट्स अशा रिमोटवर ऑपरेट होतात हे बघूनच ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो आणि ईश्वरी इकडे तिकडे आता पाहू लागते. त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की आवडलं का सरप्राईज. तर अर्णवला ईश्वरी म्हणू लागते की हो मला सरप्राईज आवडलं आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णवला ईश्वरी बोलते तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघू लागते, कारण समोर ना आता कंदीलसुद्धा असतो. अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं कंदील किती छान दिसतोय ना आपण बनवलेला. त्यावर इथे ईश्वरी म्हणत असते की ज्या गोष्टी लांबून चांगल्या दिसतात त्या जवळूनही चांगल्या दिसायला हव्यात असं नाही ना. खरं तर हा टोमणा या नात्यासाठी असतो आणि म्हणूनच अर्णवही तिला म्हणतो की काही गोष्टी जवळून बघितल्या ना की मनातली कोड ऑटोमॅटिकली सुटतात असं देखील आता अर्णवने ईश्वरीकडे बघून म्हटलेलं असतं. पण ईश्वरीला या सगळ्या गोष्टींना मान्यच होत नसतात आणि म्हणूनच थोडं का होईना तिला आता मनातून हुरहुर लागून राहिलेली असते आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता
ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आठवण येते की लावण्याने तिला कशा पद्धतीने सुनावलं होतं आणि लावण्याने आपली पार इज्जत काढली होती. म्हणजेच आपण अर्णव सरांसोबत व्यवस्थित सूट होत नाही. अर्णव सर हे काही झालं तरी आपल्याला बोलून दाखवणार नाही, पण आपल्यालाच कळायला हवं असा विचार देखील ईश्वरी करत असते. आणि त्यामुळेच आता ईश्वरी त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाते. तिला कळून चुकतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळेच ना आता ती थोडी शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव ईश्वरीला विचारतं सुद्धा की काय झालं आहे मिसिंदूर, तू असं इतकी शांत का. त्यावर ईश्वरी काहीसुद्धा बोलत नाही. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर तू शेअर करू शकतेस माझ्यासोबत, आपण नक्कीच त्यावर काहीतरी सोल्युशन काढूया. कारण अर्णवला कळत असतं की ईश्वरी खूप जास्त डिस्टर्ब आहे आणि तिला डिस्टर्ब झालेलं बघून तिलासुद्धा खूप जास्त वाईट वाटत असतं. पण आता ते लावण्याचे शब्द देखील आठवतात की लावण्याने आपल्याला काय म्हटलं आहे, आपण या सगळ्यात गुंतून राहिलो तर आपल्याला या सगळ्याचा त्रास होईल आणि म्हणूनच ईश्वरी या सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करत असते. अर्णवही ईश्वरीला हसायला सांगतो आणि उगाच या सगळ्या गोष्टीचा इतका त्रास करून घेऊ नको असं देखील तो तिला आता म्हणू लागतो. त्यावर ईश्वरी एकटीच उभी असते. तिला तिचंही कळत नसतं की हे सगळं होतंय तरी काय. आणि त्यामुळेच आता ईश्वरी शांतपणे उभी असते. ते विचार करत असते की या नात्याला नेमकं नाव द्यायचं तरी काय. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की थांब, तुझ्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे ते सगळंच दाखवतो. आणि असं बोलून आता अर्णव जे काही सरप्राईज आणलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी आता तो ईश्वरीला दाखवू लागतो. पण ईश्वरीचं मन आता या सगळ्या गोष्टी ऐकायला तयारच होत नसतं. तिला असं वाटत असतं की हे सगळं काही विचित्र घडतंय. पण पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो म्हणत असतो की आज मी कारेट फोडणार आहे आणि कारेट फोडूनच दाखवून देणार आहे की कसा राक्षसाचा जे आहे ते वध केला जातो. आणि तो समोर ना त्या फक्त राकेशला ठरवत असतो. राकेशलाच पायाखाली तुडवायचं असंच त्याने ठरवलेलं असतं. आणि तो तोंडावर राकेशला हे देखील बोलतो, नरक चतुर्दशीला जसं हे कारेट फोडतात पायाखाली घेऊन, तसे एक दिवस असाच येणार आहे की माझ्या या पायाखाली तू असशील, तेव्हा मी सुद्धा तुला असंच चिरडेन असं देखील तो म्हणू लागतो. त्यावर राकेश आता ईश्वरीकडे बघून बोलतो की बघितलंस का जिलेबी, मला कसं काय काय बोललं जातं ते. तर दुसरीकडे अंजली जी आहे ना ती अर्णवला म्हणत असते, काय रे अर्णव, तुला पहिल्यांदा म्हणजे तुझं लग्न व्हायच्या आधी मी सांगायची कारेट वगैरे फोडायला, तेव्हा तू या सगळ्यासाठी तयार व्हायचा नाहीस आणि आज बरा तयार झालायस. अर्णव आता म्हणतो की या सगळ्यामध्ये खरं तर गरज असते, या गोष्टी मला आता कळायला लागल्या आहेत आणि म्हणूनच तर मी म्हणतोय की हे कारेट मी फोडणार आहे. जो काही राग आहे ना तो ह्या कारेटवर मी काढणार आहे असं देखील आता अर्णव बोलू लागतो. आणि अर्णव ते कारेट जोरात फोडतो. जेव्हा ते जे काही पाणी आहे ते आजूबाजूला पसरतं ना तेव्हा राकेश देखील हे सगळं पाहत असतो. राकेशला आता अर्णव म्हणत असतो की कसं वाटतं, हे जसं कारेट तुडवलंय ना पायाखाली तसंच तुझीसुद्धा अवस्था मी वाईट करून ठेवेल असं देखील आता अर्णव बोललेला असतो. त्यावर आता मुद्दामूनच राकेश म्हणत असतो की बघितलंस का इंदुरी, हे मला काय काय म्हटलं जातंय ते तू काहीच बोलणार नाही आहेस का, आणि तुम्हाला असं का वाटतंय की सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. त्यावर ईश्वरी म्हणत असते की आता विषय संपवायचाच आहे. असं म्हटल्याबरोबर राकेश आता ईश्वरीकडे पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.